रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. पांडुरंगा करू प्रथम
चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण ते नमस्कार आता मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या जोडून या कर चरणी ठेवी जो विठाला शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग इतिहास प्रसिद्ध पुराण प्रसिद्ध प्रत्येक युगामध्ये प्रसिद्ध असणारी ही जागा अगदी 350 वर्षाच्या काळामध्ये पाठीमागे जर गेलं संपूर्ण जगभराच्या परिसराची ओळख होती. चाकण 84 धन्य ते देहूगाव चाकण 84 धन्य ते देहूगाव या वाक्याचा उलगडा अजून आमच्या बऱ्याच लोकांना माहितच नाही. मला विठाला 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 चाकण सहित 84 गावाची महाजनकी ज्यांच्याकडे होती वैराग्याचे मूर्ती असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आणि या जगद्गुरु तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठाला जगद्गुरु तुकोबरायांच्या बद्दल काय सांगावं. आमच्या जुन्या माणसांकडे एक पूर्वी म्हण असायची बा. पूर्वी आमच्या माणसांचे उखाणे फार छान होते सर. असे म्हणायचे काळी कपिली गाई तिला लोखंडाचं पाय राजा बोंबलत जाई पण सापडत नाही. जुन्या लोकांची म्हण होती की नाही. तशीच अजून एक म्हण होती. बसले ते उठले नाहीत उठले ते बसले नाहीत आणि गेले ते आले नाहीत. फार डोक्यात मुंगे आणायला लावणारे वाक्य. विठाला विठाला बसले ते उठले नाहीत. आमचे ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ बसले. संजीवन समाधी आहे त्यांची. श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूरला उभे आहेत. बसलेच नाही. बाबाने कमरेवरती हात ठेवलेत. अजून बाबा तसाच उभा आहे. आणि जगात एक आगळं वेगळं असणार आमचं एक संतत्व म्हणजे आमचे जगद्गुरु तुकोबराय. गेले ते आले नाही. विठाला 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 असं म्हणतात. जातच नाही जाण्यासाठी जातीवंत व्हावं लागतं. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता. सांगून जातो तुम्हाला. जातच नाही जाण्यासाठी जातीवंत व्हावं लागतं. अगदी साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं एखादा ओढा असावा. त्या ओढ्याचं ओढे पण जातं. पण कधी नदीला मिळाल्यानंतर ओढा ज्यावेळेस नदीला मिळतो त्यावेळेस तो जातीवंत होतो महाराज. आता ती नदी समुद्राला मिळाल्यानंतर तिला कोणी नदी म्हणत नाही महाराज. तिला काय म्हणतात. तिला आता समुद्र म्हणतात. समुद्र म्हणतात. समुद्र. विठाला विठाला विठाला
आता ती नदी झाली, नदी असणारी जातिवंत झाली, आता ती समुद्र झाली. तसं या मनुष्याच्या देहाला आल्यानंतर जातिवंत व्हावं लागतं मला. आणि जातिवंत झाले ते आमचे संत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून असं म्हणतात, गेले ते आले नाही. जगद्गुरु तुकोबरा सदैव वैकुंठाला जातात. जगाच्या पाठीवरती आगळं वेगळं असणारं आमचं दैव जगद्गुरु तुकोबरा. आणि त्या जगद्गुरु तुकोबरांचा हा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा, नवे नवे परिचयाचा असेल यात नवल काय, पण प्रत्येकाला आत्मचिंतन करायला लावणार हा अभंग आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला. या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा काही संतांच्या विषयी वर्णन करतात, पण कुठल्याही संतांचं नाव न घेता वर्णन करतात. महाराज म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध आहे, पोटही शुद्ध आहे, परिणाम काय होणार तर म्हणजे त्याच्या पोटी उपजणारी जी फळं आहेत ती रसाळ आणि गोमटी आहे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. त्यांच्या मुखात सतत अमृतासारखे शब्द घोळत असतात. मुखी अमृताची वाणी, पण देह त्यांचा देवाच्याच कारणी लागतो. म्हणून महाराज सुंदर रीतीने म्हणतात, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. बरे ते अवस्थित कशा असतात? जगद्गुरु तुकोबरा फार सोप्या भाषेत सांगतात. ते म्हणतात, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. गंगाजळासारखं त्यांचं चित्त आहे, ते सर्वांगाने निर्मळ आहे. महाराज तुकोबराय सांगतात, अशा संतांकडे नुसतं पाहिलं रे पाहिलं, या संतांकडे नुसतं पाहिलं रे पाहिलं, परिणाम असं होतो महाराज. तुका म्हणे जाती, सगळे ताप निघून जातात महाराज, सगळे ताप. तुका म्हणे जाती नाही का, ताप दर्शने विश्रांती, असं तुकोबरा म्हणतो. असा 4 चरणाचा फार सुंदर असा अभंग शिवेकरता या ठिकाणी मी गायलेला आहे. म्हणजे अल्पशा बुद्धीप्रमाणे याच्यावरती विवेचन करण्याचा प्रयत्न मी करेन. विठ्ठला विठ्ठला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे. परिहार देणं गरजेचं. जगाच्या पाठीत सर्वात मोठं महाकाव्य कुठलं असेल तर ते रामायण असेल असं म्हटलं. कुठलं? जगात सगळ्यात मोठं काव्य कुठलं आहे? रामायण. या रामायणाची सुरुवातच या जागेपासून आहे. रामायण या महाकाव्याची सुरुवात या आपल्या जागेपासून. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणाला असं काय, असं कसं म्हणतात सांगून टाकतो. काय झालं माहितीये का, या ठिकाणी महर्षी शांडिल्य ऋषींचा आश्रम होता, हे सगळ्यांना माहिती आहे. महर्षी शांडिल्य ऋषींची समाधी आपल्याकडे. महाराज मला अजून माहित नव्हतं. मी एकदा दास शेकरेच्या प्रवचनाला इथं आलतो, सहज दर्शनाला गेलो तर अरे शांडिल्य ऋषींची समाधी इथं, म्हणजे काखेत कालसाने गावाला वाज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काय झालं माहितीये का, शांडिल्य ऋषी या ठिकाणी वास्तव्यात असताना काही असुर त्यांना त्रास द्यायचे. आता जसं सज्जन माणसांना लोक त्रास देतात, तसंच त्याही काळात युगायुग नाही का, आपण कसं म्हणतो आता शेतकऱ्यांचं फार अवघड आहे, आता शेतकऱ्यांचं फार अवघड आहे. या आताच नाही म्हणत, पिढ्यानपिढ्यापासून म्हणतात महाराज. मला बाकीचं माहिती नाही, पण ज्ञानोबरायांच्या काळात सुद्धा शेतकरी हा वंचितच होता. ज्ञानोबरांनी ओवीमध्ये एका, मला थोडंसं ते ओवीचा थोडासा भाग आठवतोय. कुळवाडी रिणे दाटले असं ज्ञानोबरांनी. म्हणजे तेव्हापासून सुद्धा शेतकरी वंचित होतो. असू द्या. तर अशा पद्धतीनं महर्षी शांडिल्य ऋषींना काही असुर त्रास देत होते, म्हणून त्यांनी काय केलं, त्या काळचे असणारे सार्वभौम राजा असणारे दशरथ राजांना या ठिकाणी त्यांनी बोलवलं, त्यांची व्यथा त्यांच्या पुढे मांडली आणि मांडल्यानंतर सांगितलं की माझ्या या ठिकाणी यज्ञाचा व्यवस्थितरित्या समारोप होतपर्यंत आपण या ठिकाणी संरक्षणाला यावं. विठ्ठला झालंही तसं. दशरथ राजा या ठिकाणी आले
आणि युद्ध चालू असताना भानगड झाली अशी दशरथ राजांच्या त्या रथाचं एक चाक म्हणतात निखळून पडलं, नाही का? एक चाक निखळून पडलं आणि चाक निखळून पडल्यानंतर असं म्हणतात की त्यांची असणारी पत्नी, धर्मपत्नी कैकेयी मातेनं स्वतःचा कोपरापासून हात त्या चाकामध्ये घातला आणि ते युद्ध आपल्या पतिराजांना जिंकून दिलं. ही सगळी घटना घडली ती इथंच घडली महाराज. विठाला 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 कितीतरी पुरावे या ठिकाणी देता येईल महाराज. आपण या ठिकाणी रोज जेवताना इथं रोज माणसं येत असतील. त्या जेवणाला फार किंमत आहे, इथल्या जेवणाला फार किंमत आहे. जन्मजय राजाचे असणारे पंतू, जन्मजय राजाचे पंतू, मला वाटतं त्यांचं नाव परिणित. हा बर काय असेल. आणि त्यांची असणारे मला वाटतं परिणित त्यांचं नाव त्या वंशामध्ये त्यांची असणारी धर्मपत्नी विष्णुमती. या दोघाही जोडींना या ठिकाणी मूलबाळ नव्हतं. कुणीतरी सांगितलं रे अशा अशा ठिकाणी शांडिल्य ऋषीचा आश्रम आहे, त्या ठिकाणी जा, उपाय नक्की होईल. मग ते महाराज या ठिकाणी आले. या ठिकाणी शांडिल्य ऋषींनी याच कुंडातलं पाणी घेऊन भात शिजवला आणि ते भात त्या राजाला प्रसाद म्हणून सेवन करायला दिला. आणि परिणाम असा झाला, ती मूद ते भात ज्या वेळेस त्या परिणित राजानं आणि त्याच्या धर्मपत्नीनं ते भक्षण केलं आणि भक्षण केल्यानंतर त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव सहस्रानी. पुढे तो चक्रवर्ती राजा झाला. एवढी मोठी कमाल या मातीची. विठाला विठाला कशी सगळी तपोभूमी तपोभूमी तपोभूमी. प्रत्यक्ष सूर्याला शापमुक्त करण्याची ताकद याच मातीत आहे, याच मातीत आहे. सूर्याला उषा नावाच्या पत्नीपासून भामा नावाची मुलगी झाली. सूर्याला उषा नावाच्या पत्नीपासून भामा नावाची मुलगी झाली. भामा इतकी स्वरूपान होती, इतकी लावण्यवती होती. प्रत्यक्ष पित्याला म्हणजे प्रत्यक्ष सूर्याला सुद्धा वाटलं, अरे काय माझी मुलगी स्वरूपान आहे. थोडी काम वासनेचा भाग या ठिकाणी तिच्या डोक्यामध्ये शिरला. भामा घाबरली. घाबरून भामा गुप्त झाली. गुप्त झाल्यानंतर मग घरात चर्चा, मुलगी कुठे गेली, मुलगी कुठे गेली. सगळं घर आपल्या मुलीला शोधायला लागले. भामा कुठे सापडेना. भामा या ठिकाणावरून निघाली ती ठेक वांद्र्याला गेली. वांद्र्याला गेल्यानंतर नदीच्या रूपात ती प्रगट झाली आणि भामा नदीच्या रूपाने ती या ठिकाणी वाहत आली. मग त्या देवांच्या गुरुवर्यानं या ठिकाणी सूर्यदेवाला सांगितलं, बघ बाबा, या ठिकाणी तुला आता या ठिकाणी शापातून मुक्त व्हावं लागेल. तुला जो या ठिकाणी पाप जे आहे ते पापाचं क्षालन करण्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. काय करावी लागेल ते म्हणजे, ज्या ठिकाणी भामा आणि भीमा त्यांचा संगम होतो ना, त्या ठिकाणी जर त्या पाण्यामध्ये जर तुम्ही स्नान केलं तर तुम्ही शापमुक्त व्हाल. ही मी माझ्या पदरचं सांगत नाही महाराज. पद्मपुराणाचं उपपुराण असणार भीमा महात्म्य पुराण. भीमा महात्म्य पुराणाच्या 23वा अध्याय वाचा. त्या 23व्या अध्यायामध्ये ही सगळी कथा आली महाराज. विठाला विठाला विठाला. सूर्यासी अभिषेक केला जेथ, ते जाहले सूर्य तीर्थ, तेथे स्नान करता शापमुक्त सगळी पाप नष्ट होती. त्या भीमा भामाच्या संगमावर, भीमा भामाच्या समोर ब्रह्मदेव म्हणे नारदा, भामा भीमा संगमा पुण्यदा, स्नान करता सर्व आपदा मुक्त होतील तुमच्या. असं त्या 23व्या अध्यायामध्ये सांगितले. चला मी जास्त तिकडे जाणार नाही, मला माझ्या मूळ विषयाकडे. विठाला विठाला. अगदी इथून 15 किलोमीटरवर माझं बहुळ गाव आहे. बहुळ गाव. जशी या मातीला पौराणिक सुगंध आहे ना, माझ्याही गावाच्या मातीला पौराणिक सुगंध आहे आणि मला स्वाभिमान आहे त्याचा. मला 23 अध्याय संपल्यानंतर भीमा महात्म्य पुराणात 24वा अध्याय आहे. त्या 24व्या अध्यायाचं नाव आहे बहुळा महात्म्य. बहुळ गावाचं महात्म्य त्यामध्ये आहे.
ब्रह्मदेव सांगे नारदासी, बहुळा तीर्थ एक नामेसी, प्रख्यात असे भीमाशंकराशी, महात्म्य त्याचे वर्णन करी. असे 42 अध्याय महाराज. आणि त्या सर्व त्या पुराण उपपुराणामध्ये या पवित्र भूमीचा उल्लेख आहे. एवढंच काय, अगदी अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा शौर्यानं धुंदलेली माती कुठली असेल तर ती चाकणची माती. या मातीबद्दल नेहमी म्हणावं वाटतं, अरे ज्ञानोबा तुकोबांची दृढ भक्ती, शिवबांची ईश्वरीय दिव्य शक्ती, जीवन उद्धराया मिळते स्फूर्ती, धन्य धन्य ही मराठी माती. गुंग झाली औरंग्याची मती, पाहून या मातीवरील भक्ती, सळसळते रक्त मिळते स्फूर्ती, ही शंभू राजांच्या मुलखाची माती. रामेश्वर शास्त्रीवर खुश माता सरस्वती. रामेश्वर शास्त्री बहुलची, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखोद्गत असणारे रामेश्वर शास्त्री. म्हणून रामेश्वर शास्त्रीवर खुश माता सरस्वती, निळो पंतांची हिशोबी गणिती, वेळोवेळी दाखवून देते स्वामी भक्ती, अशी ही आमची देहू आळंदी पंचक्रोशीची माती. अशा पवित्र मातीमध्ये या ठिकाणी आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्षी अधिक मासामध्ये आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो. मला वाटते 99 वर्ष आहे, अधिक मासाचं 35वं वर्ष. फार मोठी परंपरा आहे महाराज, फार मोठी परंपरा. हे सगळी चांगले का 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 होत असतील आमच्याकडे? नाही मला सांगा, मी खाली कोकणामध्ये एकदा असं का कीर्तनासाठी गेलेलो होतो. तिथं गेल्यानंतर एका म्हाताऱ्या बाबांना थोडेसे खंत वाटले. म्हणजे बाबा कुठले तुम्ही? म्हणलं आळंदीचे. आता आपण आळंदीचे पंचक्रोशीतले, 15 किलोमीटर 10 किलोमीटर आळंदीचा. म्हणलं आळंदीचे. आळंदीचे असं म्हटलं म्हणजे फार तुम्ही भाग्यवान आहे. 80-90 वर्षाची माणसाशी पटापटा वागतात महाराज दर्शनासाठी. आणि मग म्हटलं बाबा फार प्रेम करता हो तुम्ही आमच्यावर. त्यावेळेस त्यांनी सहज सांगितलं, म्हणजे नाही हो, ज्ञानोबारायांना नाही वाटलं इथं कोकणाच्या खाली कुठेतरी समाधी घ्यावी. तुकोबारायांना नाही वाटलं इथं कोकणातून कुठून तरी वैकुंठाला जावं. श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याला नाही वाटलं कुठे तिकडे अमेरिकेमध्ये जावं आणि कमरेवरती हात देऊन. महाराज आपल्याला फार मोठी परंपरा आहे, फार मोठी परंपरा. काय परंपरा आहे? आज आमच्याकडे पैसा आला खूप. जुन्या माणसांना माहिती किती काबाड कष्ट आम्ही केलेत. आमच्या वाडवडिलांनी किती काबाड कष्ट केलेत. आज आमच्याकडे इतका पैसा आहे, इतका पैसा आहे. आमच्याकडे सगळं जिथल्या तिथे ही सगळी किमया आमच्या वाडवडिलांची. विठाला विठाला विठाला. एखाद्याकडे पैसा असेल, भरपूर खूप पैसा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पंक्ती आपण जेवायला घालतो. कोणी लाडूची घालतो, कोणी बुंदीची पंगत घालतो. मला आपण पाहिलं देहूला कितीतरी हजार 5-5 हजार लोक एका पंक्तीला जेवत होते. एका पंक्तीला 5,000 लोक, 10,000 लोक. असा कधी प्रश्न मनात आला, काय बरं हे कशी काय किंमत आहे? कधीतरी सहज म्हटलं ही आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे. विठाला विठाला विठाला. आज आमच्याकडे या ठिकाणी आम्ही सक्षम असल्यामुळे आम्ही भरपूर पंक्ती घालतो. याचं कारण असं आहे, आमच्या मागे आमच्या एका या तालुक्यातल्या एका संतांनी अशी पंगत घातली, अशी पंगत घातली, चंद्र सूर्य अशीपर्यंत अशी पंगत दुसरी कुणीच घालणार नाही. मला कुणीच नाही घालणार. ही आमच्या आळंदी पंचक्रोशीच्या मातीतल्या माणसांनी पंगत अशी घातली, जगाच्या पाठीवरती अशी पंगत कुणीच घालणार नाही. मेळविली मांदी वैष्णव वर्षातल्या ठराविक काळामध्ये 5 दिवस पंढरपूरच्या मंदिराच्या बाहेर बोर्ड लिहिलेला. आता देव इथे नाहीत, इथं काकडा आरती हवा. आमच्या बहादराने देवच 5 दिवस इथं आणला. विठाला विठाला विठाला. कितीतरी उदाहरणं सांगता येतील मला. हे कशाच्या जीवावर, कशाच्या जीवावर. कदाचित याच्यामुळे तुकोबाराय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, नाही का?
या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय काय करतात माहितीये का? म्हणतात शुद्ध पोट आणि शुद्ध बीज. शुद्ध पोट म्हणजे आई आणि शुद्ध बीज म्हणजे वडील. मग महाराज काय करतात? उपमा देऊन सांगतात. उपमा देऊन आई वडिलांना धन्यता देतात. पहिले आई वडिलांना धन्यता. जसं 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 आता इथं सगळी शेतकरी माणसं आहेत भरपूर म्हणून सांगून जातो. असं कधीच केलं जात नाही. गबाळाचं वावर नांगरायचं आणि लगेच पेरायचं असं होतं का? आणि असं जर पेरलं तर आमची जुनी जाणती माणसं म्हणतात, आला का काय बी पांगून आला का, बी पांगून आला का, म्हणजे हसतात त्याला महाराज. असं होत नाही महाराज. पहिले जमीन नांगरावी लागते. नांगरल्यानंतर तिथे व्यवस्थित दसकट वेचावी लागतात. तिला डहाळणी करावी लागते. पाळी घालावी लागते. पाळी घातल्यानंतर स्वच्छ केलेली जमीन असते आणि स्वच्छ केलेल्या जमिनीमध्ये मग असं कुठलंही पण बी आणून पेरत नाही महाराज. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? ठेवणीतलं बी काढावं लागतं. पूर्वी बघा मोठे मोठे ते बी निवडून ठेवायचे. ते एका डब्यामध्ये ठेवायचं. त्याला भाद्रपदाचं चैत्राचं ऊन द्यायचं. पण पटतंय ना माझी भाषा? समजते ना माझी भाषा? एवढंच काय, जुनी लोक त्याला म्हणायची कणगी. कणगी कणगीत ठेवलेलं बी काढायचं मग ते करायचं. विठाला विठाला विठाला. कणगीत काढलेलं बी स्वच्छ केलेल्या जमिनीमध्ये पेरल्यानंतर पीक कसं येणार हो? पीक कसं येणार? जमीन शुद्ध केलेली आहे. बी अगदी मोजून मापून ठळक ठेवलेलं बी आहे. आता काय होणार? ज्ञानोबराय म्हणतात की नाही नाही, असं जर असेल तर त्याचं पीक सुद्धा चांगलं येतं महाराज. मुडाहुनी बीज काढिले. मुडाहुनी म्हणजे कणगीतून. कणगीतून मुडाहुनी बीज काढिले. मग निर्वाळलिये भूमी पेरिले. का सांडी विखरू गेले म्हणो काही. ज्ञानोबराय म्हणतात त्याला जसं सांडणं म्हणता येत नाही ना, तसं तुकोबराय म्हणतात की जर शुद्ध पोट असेल आणि शुद्ध बीज जर असेल तर परिणाम असं होतो म्हणतात, त्याच्यातून जे फळ उपजतं ना ते म्हणतात ते कसं असतं? रसाळ आणि गोड. विठाला विठाला. समाजात 4 प्रकारचे आई वडील आणि मुले पाहायला मिळतात. लक्ष देऊन ऐक. समाजामध्ये 4 प्रकारचे आई वडील आणि मुले पाहायला मिळतात. पहिला प्रकार आहे पहिला प्रकार आई वडीलही वाईट आणि मुलेही वाईट. आई वडीलही वाईट आणि मुलेही वाईट. तुम्ही असं म्हणणार असं कसं काय? उदाहरण सांगतो तुम्हाला. एक माळीदादा होते आणि माळीदादा आपल्या बागेचं राखण करत होते. राखण करत असताना असं वाटलं की त्यांना कुठेतरी गडबड घोटाळा आवाज आल्यानंतर त्यांनी जाणलं म्हणजे अरे कुणीतरी आपल्या आंब्याच्या झाडाकडे आलंय आणि आंबे चोरण्याचा कोणतरी प्रयत्न करतो. मग त्या माळीदादांनी काय केलं? घाईघाई काठी घेतली आणि त्या ठिकाणी ते आपल्या बागेमध्ये गेले. बागेमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर एक मुलगा असा झाडाच्या बरोबर मध्यवर्ती बसून आंबे काढत होता. असा राग आला त्या माळीदादांना. त्यांनी म्हणले, ए गोट्या खाली उतर खाली उतर खाली. आंबे चोरतो काय? तो म्हणतो मी नाही उतरणार. तो जरा थोडा रगील होता. रगील होता बरं का तो. रगील भाषा कळते ना? हा. तो थोडासा रगील होता. म्हणला मी नाही उतरणार. अरे म्हणला कोणाचा मुलगा या? मला जरा रगीलच दिसतो. अरे तुला किती वेळा सांगितलं खाली उतर खाली उतर. तो म्हणला नाहीच उतर. थांब म्हणे तुझ्या वडिलांकडे जाऊन तुझ्या वडिलांना तुझं नाव सांगतो. हा मला जा सांगा म्हणले वडिलांना नाव. अरे म्हणजे उर्मट पण दिसतो. असं म्हटलं खरंच बघ खाली उतर नाहीतर मी तुझं नाव तुझ्या वडिलांना सांगेल. हे म्हणजे जा वडिलांना सांगा. म्हणजे का रे असं का म्हणतो? मला माझे वडील तुम्हाला सापडणारच नाही. काय म्हणतोय? माझे वडील तुम्हाला सापडणार नाही. मग यांना असा प्रश्न पडला का बरं हा असा का म्हणत असेल? मग त्याने विचारलं का रे का सापडणार नाही? मला कसं सापडेल? ते माझ्या वरच्या फांदीवर जाऊन बसले. विठाला विठाला विठाला. हे समाजाकडे पाहिलं जगद्गुरु तुकोबराय म्हणले नाही का, कुंभार तसा लोटा. काय ती म्हणे? बाप तसा कुंभार तसा लोटा, खान तशी नाही का, आई तशी तुझी असं म्हणतात. मग हे मी म्हणत नाही बाबा, माझा अधिकार पण नाही. विठाला विठाला. का हो तुकोबराय तुम्ही तर म्हणता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही पहिला प्रकार सांगता काय प्रमाण त्याचं? तुकोबराय सुंदर प्रमाण म्हणतात. झोंडा झोंडा किचे पोटी. झोंडा झोंडा किचे पोटी. झोंडा झोंडा किचे पोटी.
वडिलांसाठी म्हणजे वडील आणि मुलासाठी तुकोबर आहे प्रमाण देतो. झोंडा झोंडगीचे पोटी फळे विजाती करंटी. म्हणजे झाला पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार म्हणजे काही आई वडील चांगले येतो पण मुले वाईट. जबाबदारीनं ऐका बरं का. काही आई वडील चांगले आहेत पण मुले वाईट. कश्यप मुनी, कश्यप महर्षी, त्यांचे असणारे धर्मपत्नी दिती, शांडिल्य ऋषींचा हा वंशावळीचा भाग आहे. कश्यप ऋषींच्या वंश, कश्यप ऋषींचे चिरंजीव असत, असत महर्षींचे चिरंजीव देवल. देवल महर्षींनी यज्ञ केला. यज्ञातून अग्नीतून जो मुलगा तयार झाला हे आपले विठाला विठाला विठाला. त्यांच्या वंशावळीत असणारे शांडिल्य ऋषींच्या वंशावळीत हे कश्यप मुनी आणि त्यांची असणारी धर्मपत्नी असणारी दिती. वास्तविक पाहता आमचे अष्टप्रहर ठरवून दिलेले आहेत. सकाळी पहाटे उठल्यानंतर काय करायचं, दिवस उगवल्यानंतर काय करायचं, 11च्या नंतर काय करायचं, 4च्या नंतर काय करायचं, 7च्या नंतर काय करायचं, शुभम करोती कधी म्हणायचं, हरिपाठ कधी म्हणायचा, प्रत्येक वेळ ठरवून दिलेली. भानगड अशी दिली, माफी मागून बोलतो, गरजेचं आहे म्हणून बोलतो. विठाला विठाला विठाला. त्या असणाऱ्या तिथी माता आहेत, त्या तिथी माता कामातूर झाल्या. संध्याकाळच्या वेळेला दिवस लागणीचा वेळ आणि अशा वेळेला त्या कामातूर झाल्या आणि त्यांनी कश्यप मुनी कामभोग मागितला. कश्यप ऋषी पोट तिडकीने सांगायला लागला, अगं दिती, अष्टप्रहर आहे, या अष्टप्रहरात प्रत्येक वेळ ठरलेली आहे. ही वेळ त्याची नाही, ही दिवा लागण्याची वेळ आहे, ही शुभम करोतीची वेळ आहे. तू कशी या ठिकाणी माझ्याकडे कामभोग मागतीस. दितीनं ऐकलं नाही आणि न ऐकून समागम झाला. परिणाम असा झाला, त्या कश्यप मुनीच्या पोटी 2 राक्षस जन्माला आले. एक हिरण्याक्ष आणि दुसरे हिरण्यकश्यप. विठाला विठाला. का बरं आई वडील चांगले आहेत पण मुले वाईट का निघाली? याचे कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अन्याय येतो त्यांचा नव्हे वाये चाळा. आपल्याकडे वेळ कमी आहे. अन्याय येतो त्यांचा नव्हे वाये चाळा आणि माय बापे वेळा न साधिती. माफी माग, माफी माग. हे मी लिहिलेलं नाही, हे आपलं धर्मशास्त्र. तुकोबरायांचं प्रमाण आहे, अन्याय येतो त्याचा नव्हे वाये चाळा आणि माय बापे वेळा न साधिती. म्हणून काही आई वडील चांगले आहेत पण मुले वाईट आहेत. तिसरा प्रकार आहे, हो, मुले वाईट आहेत, वडील आई वडील वाईट आहेत पण मुलं चांगली आहेत. बघा बघा, आई वडील वाईट आहेत पण मुलं चांगली आहेत. सहज एखाद्या मुलाकडे पाहिल्यानंतर अरे 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 त्या अशा कुळात हा जन्माला आला आणि कीर्तन करायला लागला. विढाला विढाला विढाला. हिरण्यकश्यपूंनी काय केलं, दौंडीच पिटवली. म्हणजे जो कोणी माझ्या दुश्मनाचं नाव घेईल त्याला फासावरती दिलं जाईल. कोण राजाचं कोण आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी चिडचूप दारं लावून बसली. पण हिरण्यकश्यपूंनी ठरवलं आता म्हणजे कुठेतरी तपश्चर्याला जायचं. 1 वर्षानंतर तपश्चर्याला जायचं. तपश्चर्याला निघाल्यानंतर सहज गावाच्या वेशीच्या बाहेर गेले आणि वेशीच्या बाहेर गेल्यानंतर त्यांनी एका खडकावरती नाव वाचलं. गुपचूप नाव वाचलं. तिथं लिहिलं होतं नारायण. काय लिहिलं तर नारायण. नारायण असं लावलेलं होतं. मग त्या हिरण्यकश्यपूंना वाटलं अरे अरे म्हणजे अपशकुन झाला, आज नाही म्हणजे उद्या जाऊ. पुन्हा तिथून पाठीमागे आले. पाठीमागे आल्यानंतर त्यांची असणारी धर्मपत्नी कयाधू माता, कयाधू माताला आश्चर्य वाटलं, अरे हे तपश्चर्येसाठी माझे स्वामी निघाले होते आणि हे मधून वाटेतूनच परत माघारी आले. असं म्हटल्यानंतर ती पुन्हा पुन्हा विचारायची, स्वामी सांगा ना, तुम्ही तपश्चर्येला निघाले होतात मग पाठीमागे का आलात? ते म्हणजे नाही, ते सांगण्यासारखं नाही, नाही का, का शिकेलेलं सांगतं की नाही कुणी पण मांजर मारलेलं. विढाला विढाला विढाला. कयाधू माता पुन्हा पुन्हा, स्वामी सांगा ना, तुम्ही तपश्चर्याला चालला होतात म्हणजे ते सांगण्यासारखे नाही. पण कयाधू, मी तुला फक्त सांगतो, तुला म्हणून सांगतो, दुसरं कोणाला सांगू नको, फक्त तुलाच सांगतो. कसं? फक्त तुला सांगतो असं कयाधू मातेला हिरण्यकश्यपून सांगितलं. अगं गावाच्या वेशीच्या बाहेर गेलो खरा, पण एका खडकावरती माझ्या दुश्मनाचं नाव लिहिलं होतं नारायण. मला वाटलं हा अपशकुनी, मी पुन्हा माती मागवतो. कयाधू माता म्हणजे आता हा खरी संधी आहे.
बरवी ही वेळ सापडली संधी आणि ही खरी संधी आहे. आणि अशा पद्धतीनं कायदू मातेने काय केलं, त्यांच्या सारखं मुखातून नारायण नारायण नाम म्हणून घेतलं. जेवणाची वेळ झाली, त्यांना जो पदार्थ आवडत होता, कदाचित धोंड्याचा महिना होता, धोंड जेवाय करून घातलं. जेवाय करून घालता सुद्धा सारखं म्हणायचं, स्वामी खरं सांगा ना, नेमकं नाव तेच होतं का? ते म्हणजे खरं सांगू का काय तू, तुलाच म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको, नाव तेच होतं. परिणाम असा झाला, त्याच रात्री त्यांचा समागम झाला. महाराज सतत नारायण नारायण नावाचं चिंतन होतं. परिणाम भक्त प्रल्हाद जन्माला आले. विठाला विठाला आई वडील वाईट असतील हो, आई वडील वाईट असतील, काही मुले पण चांगले. पण जगामध्ये असा एक प्रकार आहे, आई वडीलही चांगले आहेत आणि मुलेही चांगले आहेत. विठाला विठाला विठाला. रुक्मिणी माता म्हणल्या, देवा मला तुमच्यासारखाच पुत्र हवाय. रुक्मिणी माता म्हणल्या, देवा मला तुमच्यासारखाच पुत्र हवाय. देव म्हणे असं जमत नाही, नाही का, देशी तेव्हा घेशी, काहीतरी द्यावं लागतं. मग काय द्यावं लागेल? विठाला 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 विठाला. मग देव म्हटले असं करावं लागेल, म्हणजे कमीत कमी 12 वर्ष तपश्चर्या करावी लागेल. दोघा जोडींनी 12 वर्ष तपश्चर्या केली. परिणाम असा झाला, त्यांच्याच सारखा इतका स्वरूपवान सुंदर असा पुत्र त्यांना झाला. काय देवाच्या नावाचं परिणाम आहे महाराज. अहो, ज्या आळंदीमध्ये संन्याशाचं अंतकरण ज्यांचं होतं, विठ्ठल पंतांचं, आणि संन्याशांचं अंतकरण असताना या ठिकाणी 1.25 लाख प्रदक्षिणा कुणी घातल्या? ज्ञानोबरायांची आई रुक्मिणी माता. हे त्यांचं लग्नानंतरचं नाव, पण रुक्मिणी मातेचं लग्नाच्या आधीचं नाव होतं मीनाक्षी. माहित नसेल तर माहिती करून घ्या. रुक्मिणी मातेनं 1.25 लाख प्रदक्षिणा म्हणतात घातल्या. परिणाम असा झाला, 4 भगवन 4 परब्रह्म त्यांच्या पोटाला आले महाराज. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की चांगल्या फळ आहे, बीज जर चांगलं आहे, पोट जर शुद्ध आहे, तर परिणाम काय होतो? अभंगाचं पहिलं चरण, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटी. आपले आई वडील जसे असतील, चांगल्या आई वडिलांचा स्वभाव, चांगल्या आई वडिलांच्या सवयी त्यांच्या मुलात उतरतात. बाकीचं जाऊ द्या, संगतीचं घ्या ना. संगत कोणाची असावी? माणूस घडतोही संगतीत आणि बिघडतोही संगतीत. एक म्हातारे बाबा सतत 2 तरुण पोरांना म्हणायचे, चला ना पंढरीला, चला ना वारीला. सगळं जग पंढरीला येतं,
सगळ्या जगातल्या प्रत्येकाला कुतूहल लागलंय पंढरी म्हणजे काय. चला पंढरीला. 2 मुलं पंढरीला बाबांबरोबर निघाली. पंढरीला गेली आणि परत येताना दोघं परत आली खरी, पण एकाच्या डोक्यावर न उचलूसी बोजा होता, कुरकुऱ्याचा, बिस्किटाचा, पदार्थाचा. संगत संगत एक मुलगा असा आला, पण दुसरा मुलगा आला तो काकडाच पाठ करून आला. विढाला 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 घडतोही सांगते आणि बिघडतोही तसंच आहे. तसंच आहे. आपल्या आई वडिलांचे असणारे गुण, आई वडिलांचे असणारे चांगल्या सवयी आपल्या मुलांच्या तिथे. एक फार सुंदर सुभाषित आहे महाराज. सुभाषित म्हणजे न्यायच केलेला आहे माहिती. सुशील मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंशपुण्येन स्वपुण्येन सौभाग्यता. सुशील मुलगा कधी जन्माला येतो? सुशीलो मातृपुण्येन. आईचं जर पुण्य असेल ना तर सुशील मुलगा जन्माला. आईचं जर पुण्य असेल तर सुशील मुलगा जन्मातो. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. चतुर मुलगा वडिलांच्या पुण्याने, दानशूर मुलगा वंशाच्या पुण्याने, स्वतःच्या पुण्याने सद्भाग्य पोरगा जातो. विठाला विठाला विठाला. याच्या विरुद्ध जर विचार केला, याच्या विरुद्ध उन्मादो मातृदोषेन, उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. उन्मादी मुलगा कधी जन्माला येतो? वडिलांच्या चुकी. उन्मादो आईच्या चुकीने. उन्मादो मातृदोषेन, मातृ म्हणजे आई. उन्मादो मातृदोषेन आणि वडिलांच्या पितृदोषेन मूर्खता. मूर्खता. कार्पण्य वंशदोषेन. कार्पण्य म्हणजे वंशाचा. कार्पण्य म्हणजे कंजूस नाही का. कंजूस मुलगा तेव्हा जन्मतो त्याच्या वंशाचा दोष असतो मला. आणि दरिद्री मुलगा कधी जन्माला येतो? स्वतःच्या पण होत ते दरिद्रीची. विढाला विढाला अशी मुलं पाहायला मिळतात. काही ऋणी ऋणी महाराज वडिलांना त्याचा सगळा प्रपंच सांभाळावा लागतो, कर्ज काढण्यासारखं. अशी काही मुलं आहेत. काही मुलं अशी आहेत त्यांना या ठिकाणी जन्माला आल्यानंतर ठराविक काळात ते निघूनच जातात. कुणी तीर्थयात्रेला जात असेल, कुणी पळून जातो. काही सेवाधारी मुलं असतात, रामासारखी कृष्णासारखी नाही का, ती आई वडिलांची सेवा करतात. सेवाधारी. पण जगामध्ये असा एक 5वा प्रकार आहे, तो म्हणजे कीर्तिमान मुले. कीर्तिमान मुले काय करतात माहिती? ते आई आणि वडिलांची कीर्ती वाढवतात. उभारीला ध्वज ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका. वैकुंठवासी मातृका दोंडेकरांची ठेवली. विठाला विठाला विठाला. मग महाराज असं म्हणतात, शुद्ध बीज आहे, शुद्ध पोट आहे. परिणाम त्याचा असा आहे, तो म्हणजे काय होत माहिती का? त्याची जी फळं येतात ना, फळं रसाळ आणि गोमटी असतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक फळ असे ते वरून काटेरी आणि ते पिकल्यानंतर आतमध्ये फोडलं की त्याच्यात असे काळ्या बिया निघतात. वर काटेरी असतं ते, पण त्याच्यात एवढी ताकद आहे महाराज. एखादं वांज जनावर जर असेल, त्याच्या बिया जर त्याला चालल्या तर ते महाराज गाभण राहतो. महाराज किती ताकद येते. हे मी नाही सांगत बा, हे ज्ञानोबराय सांगतात.
कनकाची फळा आतू माझ बाहेरी मऊळा तैसा सभाय दुबळा शुचित्वे जैसा. धोत्र्याचं फळ असे मला किती ताकद आहे. काय ज्ञानोबरांचा ही कल्पना विडाला विडाला दुसरं फळ असं आहे महाराज. ते दुसरं फळ वरून दिसायला असं फार छान सुंदर दिसतं, पिवळं चुटूक दिसतं बा, पण ते जर खायला घेतलं तर मात्र कडूच लागतं. विडाला विडाला काय झालं माहितीये का, लिंबुळ्या पिकण्याचा काळ होता. लिंबाच्या लिंबुळ्या नाही का, लिंबुळ्या मोडून याला बरी तो कावळ्याशी सुकाळू झाला. ज्ञानोबा आहे म्हणतात लिंबुळ्या पिकले का आनंद कावळ्याला होतो. आता मला सांगा ती जी लिंबोळी आहे, ती लिंबोळी पिकल्यानंतर आंब्यासारखी पिवळी चुटक दिसते बा, इतकी पिवळी दिसते. आणि तीच लिंबोळी खायला घेतल्यानंतर कसं, मी एकदा खाऊन पाहिली बरं का महाराज. विठाला विठाला अशी पिवळी चुटूक दिसते म्हणजे बघावं खाऊन एकदा. लहानपणी फार उद्योग असतं माणसं. खाऊन पाहिले कडू लागले, कडूच लागले. ज्ञानोबा आहे म्हणतात नाही तसं नाही जमत. का निंबोळ्याचे पीक, का निंबोळ्याचे पीक वरी गोड, पिवळं चुटक होतं ना, पिवळं चुटक होतं, वरी गोड आत वीक तैसा राजस देख क्रियाफळ. ज्ञानोबा आहे म्हणतात निंबोळ्याचं पीक कसं आहे म्हणजे निंबोळी पिकली की ती गोड दिसते बरं का, आणि ती खाऊन पाहिली तर कडू लागते. मला सांगा ना, आपली आई होती पूर्वीची आई, आताची नाही, पूर्वीची आई. पूर्वीची आई म्हणायची, पूर्वीच्या आईच्या शब्द जरी कठोर असले पण त्याच्यात फार प्रेम होतं. मला होतं की नाही. पण आई आता मला तर म्हणायची बाबा माझी आई, बाळा उन्हात मरू नको सावलीत गाड. काय म्हणायची, उन्हात मरू नको सावलीत गाड. पण तिच्यात किती प्रेम आहे महाराज, किती प्रेम आहे. आई बोलताना कठोर बोलतो का, आपल्या कल्याणासाठी, आपल्या कल्याणासाठी. आणि अशी असणारी जशी आई तसं हे फळ आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात वरी गोड आत्विक तैसे राजस दे क्रियाफळ. ही ज्ञानोबा यांची भाषा आहे. ज्ञानोबा असं अजून एक फळ असं आहे, ते फळ वरून काटेरे ओबड धोबड आहे, पण आतमध्ये महाराज अमृताचे गरे. फणस, फणस कसं आहे, फणस वरून काटेरी. नारळ कसा आहे म्हणतात ना, देवाची करणी नारळात, ते वरून ओबड धोबड आहे हो, वरून काटेरी येते, पण आतमध्ये पिकल्यानंतर कापून जर खाल्लं तर असं वाटतं किती गरे खावेत, किती गरे खावेत, आहे की नाही. तसं अजून एक फळ आहे, ते फळ असं आहे त्याला पाहिल्यानंतर डोळ्याला आनंद होतो बर का. पाहिल्यानंतर डोळ्याला आनंद होतो. म्हणजे काय तिथं, म्हणजे ते हापूस आंबा आहे. आंबा पाहिल्यानंतर पहिल्या डोळ्याला आनंद, आणि डोळ्यानं आंबा पाहिला, डोळ्याला आनंद झाला की लगेच त्याने दुसऱ्या इंद्रियाला आज्ञा केली. अरे म्हणजे जरा हातात घेऊन तरी पहा. हातात आंबा घेऊन पाहिला तो इतका मौसूद होता, इतका मौसूद होता. हातात आंबा घेतला, आता हाताला आनंद झाला. आता हाताला आनंद झाला. हाताला आनंद झाल्यापर्यंत लगेच दुसऱ्या इंद्रियाला आज्ञा केली. म्हणजे अरे जरा नाकापाशी आणून बघ. आता तो आढीत पिकलेला आंबा होता, आणि आढीत पिकलेला आंबा असल्यामुळे जसा नाकापाशी आला ना महाराज, तसा नाकाला आनंद झाला. नाकाला आनंद, आणि नाकाला आनंद झाल्याबरोबर मग कुठल्या इंद्रियाला आज्ञा केली, म्हणजे आता असं कर, चाकू सुरी घेऊन या, कापून खाऊन बघा. खाल्ला, कापला, खाल्ला, आता तोंडाला आनंद झाला. काही ज्ञानोबरांची भाषा आहे महाराज. ज्ञानोबरांचा अभ्यास करेल तेवढं थोडंच आहे महाराज, थोडंच आहे. प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. ते म्हणतात सगळ्या इंद्रियांना आनंद होतो. डोळ्याला पाहिलं, डोळ्याला आनंद, हातात घेतला, हाताला आनंद. तैसे एकीचे च्युत फळे रसवर्णे परिमळे, इंद्रिया वेगवेगळे भेटीजे स्पर्शे. ज्ञानोबा मला सांगा ना, देवानं आम्हाला असं सुंदर शरीर दिले, विलक्षण शरीर देवानं आम्हाला दिले. मला सांगा, इथं कपाळाच्या चमड्या, इथं चमडच आहे हो, कानाच्या पाळीला चमडच आहे हो, हाताच्या तळव्याला चमडच आहे, सगळ्या शरीराला चमड आहे. पण हाताच्या तळव्याला कधीच ऐका येत नाही चमड्याला. काय येतं तुम्हाला कोणाला?
कपाळाच्या चांबड्याला कधीच कळत नाही भाजी खारट आहे की आंबट आहे, नाही कळत. हे देवानं दिलेले आम्हाला फार विलक्षण भेट आहे. मला विठाला विठाला विठाला. हाताच्या चांबड्या, हाताला जरी चमडच आहे, डोळ्याच्या बुबळाला जरी चमडच आहे, मग डोळ्याच्या बुबळाच्या चांबड्यालाच का दिसतं महाराज? हे देवाचे उपकार आहेत आमच्यावरती, देवाचे उपकार. तुम्हाला माहितीये का गांधीजींची 3 माकडं माहिती आहे सगळ्यांना, आहे ना? बुरा मत सोचो, बुरा मत कहो आणि बुरा मत सुनो. ही कल्पना त्यांना कशी सुचली सांगू? त्याला आठवलं म्हणून सांगतो. विठाला विठाला. महात्मा गांधी ज्यावेळेस आगा खान पॅलेसला येरवड्यामध्ये आले होते, मुक्कामाला राहिले होते, ज्यावेळेस एखादी म्हणजे ठराविक अधिकाराची माणसं ज्या ज्या भागात जातात त्या त्या भागात असं ते विचारतात, इथलं नाही का चाकणचं मुख्य काय, चांगलं आकर्षण काय? आपण लगेच सांगतो चाकणची मिसळ. मिसळ आम्ही खाल्ली महाराज, चाकणची मिसळ पूर्वीला. ही प्रसिद्धी आहे त्याची. तसं गांधीजी म्हणले इथलं नेमकं असं विशिष्ट काय? लोकांनी सांगितलं म्हणजे इथं सगळ्यात जास्त विशिष्ट तुकोबांची गाथा आहे. आणि तुकोबांची गाथा आहे असं म्हटल्यानंतर मग येऊ द्या म्हणजे पाहू द्या ती गाथा. कुणीतरी गांधीजींना ती गाथा आणून दिली आणि गांधीजींना गाथा आणून दिल्यानंतर त्यांना एक सुंदर प्रकारचा अभंग पाहायला मिळाला. सुंदर प्रकार. पापाची वासना निंदेचे श्रवण नको माझे कानी, बुरा मत सुनो. अपवित्र पाणी नको माझे मुखा, त्याहून मुका बराच मी. ही गांधीजींची 3 मागणी. इतकं आम्ही या ठिकाणी आमचं फार वैशिष्ट्य आहे. मला रामकृष्ण हरी. विठाला विठाला विठाला. सगळ्या इंद्रियांना ज्यावेळेस आनंद होतो ती फळं म्हणतात रसाळ आणि गोमटी असतात, नाही का? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. रसाळ आणि गोमटी फळं आहेत, पण रसाळ गोमटी असणारी जी फळं आहेत पण त्यांची मुखातली वाणी कशी, अभंगाचं दुसरं मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची
देह देवाचे कारणी. संतांची वाणी ही अमृतासारखी असते. तैशे साचानी मवाळ आहे ना, ज्ञानोबरांची ओवीच आहे नाही का. आणि ज्ञानोबराय तर प्रतिज्ञाच करतात. 6व्या अध्यायातली एक ओवी आठवली म्हणून सांगतो. पण ज्ञानोबराय म्हणतात वास्तविक पाहता चव चाखणे हा जिभेचा गुणधर्म आहे. चव चाखणे हा जिभेचा गुणधर्म आहे. का चव डोळ्याला कळते, चव कानाला कळते का हो? नाही नाही, चव ही जिभेला कळते. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात वास्तविक पाहता चव चाखणे हा जिभेचा गुणधर्म आहे. पण मी अशी अक्षर तयार करीन, अशी अक्षर तयार करीन की सगळ्या इंद्रियांची एकमेकाशी भांडणं लागायला. सांगतो ओवी तुम्हाला सांगतो. ऐसा रसाळपणाची लोभा बोले श्रवणीच होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. ज्ञानोबराय म्हणतात अशी अक्षर तयार करील, अशी अक्षर तयार करील. वास्तविक पाहता चव चाकणे हा जिभेचा गुणधर्म आहे. पण कानालाच वाटावं मी चव सांगावी, हाताच्या चमड्याला वाटावं मी चव सांगावी. ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. प्रतिज्ञा कोणाची पण पूर्ण होत. आम्ही रोज प्रतिज्ञा करतो. 55 वय झाले, 56 वय झाले, आता 57 माझं चालू झाले, 57 चालू झाले. रोज असा विचार करते आता जावं आळंदीत बसावं नाही का, डॉक्टर बाबांची पाठाला बसावं. नाही आमची प्रतिज्ञा आता उद्या जाऊ, आता उद्या जाऊ. म्हणजे काय झालंय, अधिक मास चालू झालाय. आता विशेष करून आळंदीत फार मोठे कार्यक्रम आहे. आणि पुन्हा मग प्रतिज्ञा होती नाही आता जायचंच, आता जायचं नाही. पूर्ण प्रतिज्ञा करू. तुमची आमची प्रतिज्ञा पूर्ण होणारच नाही. भल्या भल्यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली का? नाही. रावणाची प्रतिज्ञा कुठं पूर्ण झाली? रावणाची प्रतिज्ञा नाही पूर्ण झाली. रावणाने तर काय प्रतिज्ञा केली होती आगळी वेगळी. खारा समुद्र गोडा करीन, सोन्याला सुगंध आणीन, स्वर्गाला काय म्हणतात पायऱ्या करीन. त्याची प्रतिज्ञा पूर्ण. आपली काय? पण ज्ञानोबराय संतांची प्रतिज्ञा पूर्ण होती. अवघाती संसार सुखाचा करीना, अवघाती संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन. ती ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा. प्रतिज्ञा ज्ञानोबरायांची पूर्ण झाली. पण अजी संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. मला सांगा ना, ज्ञानोबराय जर म्हटले असते चलो ये दीवार बोलती है, चलो 10-10 रुपये निकालो, ये दीवार बोलती है, दीवार चलती है नाही का, ये रेडा बोलता है, निकालो 10-10 रुपये. एवढं घोटाळा व्हायची काय गरज होती? किती कमावलं असतं ज्ञानोबरायने. पण नाही नाही, ज्ञानोबराय ते ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणले पैज लाव. ज्ञानोबरायने पैन मांडली, पैंजही जिंकली. ज्ञानोबराय म्हणतात वास्तविक पाहता ज्ञानोबरायांचं म्हणणं येते अमृताते ही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिकी मिळून. ज्ञानोबरायांचे झालं. म्हणून असं म्हणतात की ज्ञानोबरायांचं मुखी अमृताची वाणी नाही का. पूर्वी बघा, पूर्वीचा काळ, मोठांचा काळ, तो मोठा मोठा
आता ते कळत नाही. आता त्या लोकांना पडसरीची पिढीच माहित नाही. सांगता येईल का बाबा पडसरीची पिढी? नाहीच. नवीन म्हणा सांगून दाखवा कोणी. नाही सांगता येईल मला. तो जुना काळ होता, मोठांचा काळ होता. आणि मोठांचा काळ असल्यानंतर आई एवढं मंजूळ मंजूळ मंजूळ. पूर्वीला बघा दळणं असायची, दळणं असायची पूर्वी. पहाटे पहाटे काय करायची माहिती आहे का? आई दळण दळायची. प्रत्येकाच्या घरात आई दळण दळायची पूर्वीचं. पण दळत असताना ती आई काय करायची, तिचे इतकं साच आणि मवाळ शब्द होते, इतकी मवाळ भाषा होती आईची. ती आई काय करायची, विहिरीतल्या पाण्यालाच विनंती करायची. बघा काय डोकं आहे आईचं. मला सांग, आई कुठे शिकली, कुठे शाळेत गेली आई? मला सांगा ना, एखाद्या शिकलेल्या मुलीला जर सांगितलं तू असं शांत पद्धतीनं वर्तुळ काढ, ती लगेच कंपास घेईन आणि वर्तुळ काढेल. पण आमची आई काय कुठे शाळेत गेली का? मग आईने भाकर केलेली काय भारताचा नकाशा होतो? नाही ना. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, इंग्रजीत म्हण नाही का? ही आमची आई आहे, अडाणी आई. तीच आई ज्यावेळेस दळण दळायची, जातं कसं आहे, गोलच आहे ना हो, जातं गोलच आहे. ती आई दळण दळायची, पण पाण्याला विनंती करायची, माझा मुलगा पहाटे आता तो मोठ हाकायला गेलाय, तो मोठ सुस्थितीत चलू दे रे बाबा. कुणाला विनंती करायची? आई पाण्याला विनंती करायची. आणि ते दळत असताना आई म्हणायची, हात मी जोडी ते विहिरी बाईच्या पाण्याला ग. आजी बरोबर आहे का नाही? आई विनंती करायची, हात मी जोडी ते विहिरी बाईच्या पाण्याला ग. साजनी ग विहिरी बाईच्या पाण्याला. पाण्याला विनंती करायची. पण पाण्याला विनंती करून आई थांबली नाही. आई सौंदर्याला विनंती करते. सौंदर्य माहित नाही, सौंदर्य थापशिळाय माहित नाही, कुठल्या माहित नाही, काहीच माहित नाही. ती आई सौंदर्याला विनंती करायची, हात मी जोडी ते विहिरी बाईन सवंदडी ग. ही आमची भाषा आहे बरं का, ग्रामीण. साजनी ग विहिरी बाईन सवंदडी. आई म्हणायची, माझा प्रपंच साधा नाही. माझी वळई जाऊन बघा, केवढी मोठी वळई लागली. माझा उकिरडा बघा, माझ्या गोठ्यातली गुरं बघा, फार मोठा माझा प्रपंच आहे. म्हणून आई पुन्हा पुन्हा म्हणायची, चारण माझी बैल हात पाचवा मोठ करी ग. ते माप आहे बरं का, हात पाचवा मोठ करी. हे हाताचं माप असायचं माप. हो, साधा चाबूक जरी होता ना पूर्वीचा चाबूक, त्या चाबकाचे प्रत्येकाला वेगवेगळी नावं होती. तो लाकडाचा भाग असायचा, त्याला टिपरू म्हणायचं. त्या टिपऱ्याला होल पाडलं आणि त्या होलमध्ये एक दुरी असायची, त्याला ती मुदन जोडलेली असायची, त्याला लाखन म्हणायचं. काय आमची प्रगत लोक होती जुनी. काय आई सुंदर म्हणायची, हो सुंदर म्हणायचं. कसं साच आणि मवाळ. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आई जशी तशी संतही तसेच असतात ना. म्हणून महाराज म्हणतात, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. त्यांचा देह देवाच्या कारणी सतत सतत उत्सुक. ज्ञानोबरायांचं किती सुंदर. आपण पूर्वी पाहिला असेल एक संत ज्ञानेश्वर चित्रपट, ज्योत से ज्योत जगाते चलो आणि प्रेम की गंगा. हाच खरा परमार्थ आहे, हाच खरा परमार्थ आहे. म्हणून नाही का आपले साने गुरुजींचं सुद्धा आहे नाही का, साने गुरुजी खरा तो एकची धर्म जगाला. अलीकडचा खराब नाही बरं का, अलीकडचा नाही. विठाला विठाला खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. आता आमच्याकडे सुख संपन्नता सगळे आमच्याकडे, पण तरी आम्ही दुःखी का? आम्ही दुःखी का? आम्हाला शाळेत होती बाबा एक कविता शाळेला, राजास जी महाली सौखी कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली. या जुन्या कविता फार सुंदर येतो नाही का, होते का नाही हो? शराला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ, हाई गे दीर्घ फोडोनी हाक, तो पडला जाऊन झोक. जुना काळ. संतांची भाषा आईची भाषा मावाळे. मगाशी एक ओवी सांगता सांगता राहून गेलो. आईच्या बोलण्यात कठोरता आहे पण मावाळपण आहे. औषधाची आहे कडवटपणी, जैशी अमृताची पुरवणी,
ते आहाच न दिशे परिगुणी प्रगट होय. आई तशी असते. कशी असते आई? बोलताना मी सांगितलं मग अशी, बाळ्या उन्हात मरू नको, सावलीत गा. पण उद्देश छान. औषध आहे, एखादं औषध आहे ते काय गोड असतं का औषध? औषधाची एक कडवटपणी ज्ञानोबरांचा अभ्यास येतो. औषधाची एक कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी. तुम्हाला एखादा आजार झालाय, तुम्ही जर औषधच नाही खाल्लं, कसा आजार बरा होणार? तो अमृतासारखा समजला पाहिजे. औषधाची एक कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिशे परिगुणी प्रगट होय. त्याचा कडूपणा खाल्ल्यानंतर कळतो मला. खाताने ते कडू लागतं, पण गुण येतो का नाही? खाताने औषधाची एक कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी, ते आहाच. ती दिसतं का? नाही. ते आहाच न दिशे परी गुणी प्रगट होय. पण आजार मात्र बरा होतो. म्हणजे ज्ञानोबरांची भाषा. नाही तर आमच्याकडे अलीकडे एक असा प्रकार आलाय बघा खाण्याचा. ते असं दुकान, आणि सगळ्यात जास्त खप त्यालाच मार. सगळ्यात जास्त खप काय? बदाम किती, कसं किलो आहे बघा, अक्रोड कसं किलो आहे, पण त्याच्यापेक्षा त्याची किंमत जास्त आहे. तो पदार्थ असा आहे महाराज, त्याला बंदी आहे, पण तो कुठं मिळणार नाही असं नाही. ती काय करतात माहिती की, ती माणसं घेतात, असं हातात घेतात, सारखं असं हलवत राहतात. बरं, हलवतात बराच वेळ हलवतात, आणि नंतर काय करतात, त्याचं बघा, ते असताना दिसतानी एक आणि असतानी एक. वास्तविक पाहता ते फोडलं आणि ते तोंडात टाकतं आणि ते पांढरं असतं महाराज. कसं असतं? आणि खाल्ल्यावर मी कशाला सांगू बाबा, विठाला विठाला विठाला. जाऊ दे, आपल्याला तिकडे जाण्याची काय गरज. मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणे. देह देवाच्या कारणे, मग ते काय असे ओबड धोबड आहेत का? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, सर्वांग गंगाजळ. संतांचं काय असतं माहितीये का? त्यांचं अंग निर्मळ असतं महाराज. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. गंगेच्या पाण्यासारखं त्यांचं चित्त. काय झालं माहितीये? असं म्हणतात एकनाथ महाराज एकदा सहज गोदावरीला स्नानासाठी गेले
आज स्नानासाठी गेल्यानंतर त्यांनी सहज पाहिलं त्यांच्या समोरून एक विंचव वाहत चाललेला होता. विंचव वाहत चाललेला असल्यामुळं त्यांना फार त्याची दया आली. संतांना नेहमी दुसऱ्याची दया येते बरं नाही का. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. त्यांनी पाहिलं अरे हा विंचव वाहत चालला, याला कुणीतरी खाईल, याला कुणीतरी मारेल, याच्या जीवाचं काय होणार असं त्यांना प्रश्न पडला. प्रश्न पडल्यानंतर त्यांनी काय करावं, त्या विंचवाला असं हातावरती घ्यावं आणि बाहेर टाकण्याचा प्रयत्न. विंचवाचा स्वभाव बदलत नाही, स्वभाव कोणाचाच बदलत नाही, स्वभाव बदलत नाही. त्या विंचवानं काय करावं, त्याच्या शरीराला टणक भाग लागला. आता त्याने काय करायचं, डंक मार. डंक मारल्याबरोबर या ठिकाणी नाथबाबांच्या हाताला एवढ्या वेदना झाल्या, एवढ्या वेदना झाल्या. हाताचा असा झटका झाला आणि विंचू पुन्हा पाण्यात खाली पडला. खाली पडल्यानंतर पुन्हा नाथबाबांना वाटलं आता काय होणार आहे या विंचवाचं. नाथबाबांनी पुन्हा हातावरती घ्यावं आणि त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करायचा. विंचवाला तेच करावं, त्याचा स्वभाव बदलत. स्वभाव बदलतच नाही. मला स्वभाव बदलायचं एवढं सोपं नाही. एक भांडकुदळ बाई होती, लग्नाच्या वयाची आली, पण तिचा स्वभाव भांडणाचा होता. स्वभाव बदलत नाही, तेवढी एकच दुष्ट झाली, स्वभाव बदलत. लग्न ठरलं, लग्नाची तारीख जवळ आली. लग्नाच्या वेळेला मुंडवल्या बांधून पूर्वीच्या काळ तो पाट्यावरती किंवा पाटावरती उभी राहिली आणि उभी राहिल्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये लग्न लागणार होतं. आणि लग्न लागल्यानंतर ब्राह्मण काकाने मंगलाष्टका सुरू केला. ब्राह्मण काका मंगलाष्टका म्हणताय, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावक काम दुधा सुरेश्वर गजो ब्रह्मादी देव. ब्राह्मण काकाने अक्षर. तेवढ्यात एक नवरदेवाची कलवरीनं काय केलं, नवरदेवाच्या कलवरीनं नवरीकडे पाहिलं आणि तिला फार नवल वाटलं. काही बाई म्हणली या नवरीला किती किती मुंडावळ्या आहेत. आता ही होती भांडकुदळ, हिला काही राहवलंच नाही, स्वभाव बदलत नाही ना. ती म्हणली ए केंबडे तुला माझ्याच मुंडावळ्या दिसल्या का. आता ती नवरदेवाची बहीण होती, काय झालं असेल हो, अहो नवरीच नाही ना. मग आता काय मायक विठाला विठाला विठाला. स्वभाव बदलत नाही महाराज, स्वभाव बदलत नाही ना, आपल्याकडे तिथे जायचं. पण स्वभाव बदलत नसल्यामुळं नाथबाबांनी काय केलं, पुन्हा पुन्हा त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. एका जाणत्या माणसाने बाहेरून पाहिलं, म्हणजे स्वामीजी काय करतात, तुम्हाला सारखा विंचू डंक मारतोय, तुम्ही पुन्हा पाण्यात टाकताय, तुला पुन्हा हातावर घेण्याचा प्रयत्न करताय, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय. त्यावेळेस फार सुंदर उत्तर दिलं नाथबाबा. नाथबाबा म्हणतात अरे तो विंचव आहे, तो कृमी आहे, तो कीटक आहे, तो जर त्याचा स्वभाव सोडत नाही तर मी माझा स्वभाव का सोडू. विठाला 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 दैशे गंगाजळ नाही का, सर्वांग निर्मळ चित्त दैशे गंगाजळ. असे संत सतत सतत भगवंताचं नामस्मरण करतात. आपल्यालाही नामस्मरण करायचे. सगळ्यांनी एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. विठोबा रखुमाई
तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. एका महादेवाच्या मंदिरामध्ये एक साधुमुनी मुक्कामाला होते आणि एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक कमळाचं फूल योगायोगानं उमललेलं होतं त्याच्या तळ्यामध्ये. शेतकऱ्याला वाटलं हे असणारं कमळाचं फूल म्हणजे बाजारात नेऊ विकू, याचे 4 रुपये येतील. आणि असं म्हटल्यानंतर त्याने ते फूल तोडलं, बाजारात गेला आणि बाजारात गेल्यानंतर तो फूल विकायला बसला. एक मारवाडी बाबा आले, काय सुंदर फूल आहे कमळाचं, म्हणजे हे कमळाचं फूल विकत घेतलं तर. म्हणून ते शेतकऱ्याकडे गेले. शेतकऱ्याला विचारलं कसं दिलं कमळाचं फूल. शेतकऱ्याला अंदाज नव्हता, पहिल्यांदाच त्याच्या त्या तळ्यामध्ये उमललेलं होतं, त्यालाही काही अंदाज माहीत नव्हता. म्हणजे कसं घेणार तुम्ही. ते म्हणजे 50 रुपयाला देता का. ते मला नाही गाड्या किंमत वाढन थोडी, जरा थोडं आडून धरू म्हणजे नाही बा 50 रुपयाला नाही जमायचं. मग ते मारवाडी म्हणजे मग 100 रुपयाला देता का. आणि म्हणजे डायरेक्ट दुप्पट, 50 ची 100. काहीतरी मख्खी याच्यात आहे. म्हणजे नाही अजून जरा व्यवहार दाबून धरू. म्हणजे नाही बाबा एवढ्यात नाही जमायचं. मग 150 रुपये नाही जमायचं, 200 रुपये नाही, 300 रुपये. 300 रुपयाला का हरकत नाही. आणि अशा पद्धतीने ते मारवाडी दादाने ते 300 रुपये दिले आणि ते कमळाचं फूल विकत घेतलं. पण कमळाचं फूल विकत घेऊन ते आता जाणार एवढ्यात त्या शेतकरी दादाने विचारलं, म्हणजे काका तुम्ही एवढं महाग हे कमळाचं फूल विकत घेतलं, हे घरी नेऊन काय करणार याचं. म्हणजे नाही हो, इथे चक्रेश्वराच्या शेजारी एक साधू महंत आलेले आहेत, त्यांच्या चरणाजवळ म्हणजे ते व्हायचंय. मग म्हणजे असं करा ना, आपला व्यवहार मोडला. यांना वाटलं की साधूच्या चरणावरती इथं तर 300 रुपये मिळले, ज्या अर्थी ही व्यक्ती साधूंच्या चरणावरती हे कमळाचं फूल अर्पण करणार आहे, याच्यापेक्षा काहीतरी जास्त फायदा असला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणजे मला फूल द्यायचं नाही बाबा. मग ते शेतकऱ्याने ते फूल देण्याचं कॅन्सल केलं. ते फूल स्वतः घेतलं, चक्रेश्वराच्या शेजारी आला. आता इथे शांडिल्य ऋषींचा आश्रम होता, मी मगाशी बोलून गेलो. चांगल्या एक संत बसलेले होते, त्यांच्या तेजाकडे पाहिलं त्या साधू संताकडे पाहिल्याबरोबर असं झालं या आहे मी कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अशी अवस्था झाली. आता त्यानं ते कमळाचं फूल त्या साधूच्या चरणावरती अर्पण केलं. मला एवढंच सांगायचंय, साधूच्या असणाऱ्या या मुखाकडे पाहिल्यानंतर ताप जातात मला. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. संत असं म्हणतात, ओ ब्रह्मदेवा तुम्हाला जन्माला घालून कंटाळा आलाय का, तुम्हाला विश्रांती हवी का, मग आळंदीला जा. भगवान शंकराला म्हणतात, तुला मारून कंटाळा आलाय का, ही पृथ्वी संपून कंटाळा आलाय का, तुला जर विश्रांती हवी तर काय करायचं. म्हणजे तू एक काम कर, तू माझ्या आळंदीला जा. नाही का, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं, तुला कंटाळा आलाय का पालन पोषण करण्याचा, तुम्ही काय करा म्हणजे आळंदीला जा. नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा, नामा म्हणे विश्रांती घ्यावया कल्पावरी सगळे ताप जातात. सगळे पर हे तापत जातो सगळे ताप जातात. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जाती
तापदर्शिने विश्रांती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी
तुका म्हणे जाती पाप दर्शने विश्रांती. या ठिकाणी अतिशय पवित्र स्थळी आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या ठिकाणी या जे नियोजक मंडळी आहेत ही सर्व आदरणीय नियोजक मंडळी, विशेष म्हणजे आपलं सर्वांचं वैभव असणारे कानगे भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य पामराला आमचे देशमुख सर असतील त्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी बरेच समोर ओळखीचे असे चेहरे आहेत. नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं, आपल्या पंचक्रोशीला अध्यात्माचं पडलेलं गोड स्वप्न, म्हणजे मी अतिशयोक्ती करत नाही बा, हे पंचक्रोशीचं वैभव आहे महाराज. आपल्या अध्यात्माचं गोड पडलेलं स्वप्न म्हणजे आमचे शशिकांत महाराज राऊत यांच्या माध्यमातून एकदा मला इथं येण्याचा योग आलेला होता. जाऊ द्या, जाता जाता या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. मला सांगितलं होतं 5 मिनिटं वाढवा. असू द्या, आपल्या देव्हाऱ्यावरचे देव बदलता कामा नाही. आपल्या देव्हाऱ्यावरचे हल्ली देव बदलायला लागलेत नाही का. आपल्या देव्हाऱ्यावरचे देव आता वृद्धाश्रमात जायला लागले. अख्ख्या कीर्तनातल्या प्रवचनामध्ये विवेचनामध्ये मला काय सांगितलं हे मला सांगता येणार नाही. फक्त जाता जाता मी एक वाक्य सांगतो, एवढं लक्षात ठेवा. एवढं जरी घरी घेऊन गेलं तरी या ठिकाणी तिथं सार आहे महाराज. जगामध्ये सगळी लोक धडपडत असतात, देव मिळावा, देव मिळावा, देव मिळावा. देव मिळवण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न आहे, पण देव असा सहजासहजी मिळत नाही. देव कसा झालाय माहिती का? नवऱ्या मुलीसारखा. नवरी मुलगी मिळते का सहजासहजी महाराज? नाही ना. तसं देवही सहजासहजी मिळत नाही. म्हणून एवढंच वाक्य सांगतो, असतो कसा कुणास ठाऊक देव अजून पाहिला नाही. असतो कसा कुणास ठाऊक देव अजून पाहिला नाही. आई वडिलांसारखाच असणार बहुतेक, याबद्दल शंका नाही, याबद्दल शंका नाही. तुकाराम श्री चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण, समस्त ग्रामस्थ चाकण 12 वाड्यांसह आयोजित असलेला हा शतकाकडे वाटचाल करीत असलेला अखंड हरिनाम पुरुषोत्तम अधिक मास कीर्तन सोहळा 32वा या ठिकाणी आजच्या 13व्या दिवशी संपन्न झालेले आहे. तसे आपल्या या सप्ताहाला 100 वर्षाची परंपरा लाभलेली आहे. त्याच्यामध्ये संस्थापक हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे, हरिभक्तपरायण साधूबाबा वायकर आणि हरिभक्तपरायण नारायण हरिवाग यांच्या प्रेरणेने चालू असलेला हा अधिक पुरुषोत्तम मास सोहळा 32 वर्षात पदार्पण करत असताना त्यांना मृदुंगाची साथ जी लाभलेली आहेत, मृदुंगाचार्य कृष्णा महाराज जोगदंड आळंदी, त्याचप्रमाणे त्यांच्या ज्ञानेश्वर श्री संत ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील सर्व टाळकरी विद्यार्थी, पंचक्रोशीतील सर्व टाळकरी भावी भक्त यांच्या आयोजनाने हा चालू असलेला सप्ताह जो आहे तो या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आजच्या 13व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा जी आहे आपल्याला या ठिकाणी हरिभक्तपरायण गायनाचार्य बाळासाहेब महाराज वाडेकर बहुळ यांची संपन्न झालेली आहे. या सेवेसाठी
अन्न प्रसादासाठी देणगीदार जे आहेत, आज ज्यांचा वाढदिवस आपल्या तालुक्यामध्ये साजरा होत आहे, असे तालुक्याचे माजी आमदार मान्य दिलीप शेठ मोहिते पाटील, ते निघालेले आहेत. आता आपल्या परंपरेप्रमाणे वेळ संपलेली आहे म्हणून आपण कीर्तनं त्याने आपलं ऐकलेले आहे, पण ते थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल. तोपर्यंत आपल्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे ज्या रीतिरिवाजाप्रमाणे ज्या आहे त्यामध्ये कीर्तन सेवेसाठी त्यांचं अन्नदान जिल्हा दिलीप शेठ दत्तात्रय मोहिते पाटील माजी आमदार रोख 25,000 रुपये देणगी त्यांनी आपल्याला दिलेले आहे. त्याचप्रमाणे श्री विशाल नायकवाडी उद्योजक रुपये 11,000, कैलासवासी निवृत्ती राघू जाधव यांच्या स्मरणार्थ सौ रुपालीताई राजेंद्र जाधव, त्याचप्रमाणे राजेंद्र निवृत्ती जाधव यांच्या वतीने 11,000, त्याचप्रमाणे श्री राजीव गुलाबराव खेडकर व्हाईस चेअरमन चाकण विविध सहकारी सोसायटीचे ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मातोश्री सौ हिराबाई गुलाबराव खेडकर उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. तर रुपालीताई यांना विनंती आहे